हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी इंग्रजी पेपर फॅक्टचा पेपर असणार आहे. संकलित मूल्यमापन चाचणी 1. त्यालाच आपण प्रथम सत्र परीक्षा असे देखील म्हणतो. त्यालाच आपण 6माही परीक्षा असे देखील म्हणतो. सो लेट्स स्टार्ट. BRC स्टँडर्ड 6 सब्जेक्ट इज इंग्लिश. सो यापूर्वी चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण की जर तुम्हाला पुढील इम्पॉर्टंट व्हिडिओ हवे असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप बटनला प्रेस करा. त्याच पद्धतीने आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर देखील करा. सो लेट्स स्टार्ट टुडेज BRC English paper. Now first and second question is oral. So hence first question BRC, recite the given poem with proper rhythm and action. तर ओरल ही तुमची 10 मार्काची असणार आहे. त्यातील पहिला क्वेश्चन असणार आहे, तुम्हाला पोयम ही रीड करायची आहे विथ रिदम अँड ॲक्शन. तर तालासुरात आणि छान विथ ॲक्शन सोबत तुम्हाला ही पोयम रीड करायची. आणि सगळ्यांना आपल्याला ही पोयम माहितीच आहे, आपल्या पाठ्यपुस्तकातलीच आहे. Songs of happinesses, when you are happy and you know it, clap your hands, clap your hands. सो यावेळी तुम्ही क्लॅप करायची म्हणजेच ॲक्शन करायची आहे. Then when you are happy and you know it, clap your hands, clap your hands. When you are happy and you know it, clap your hands. Are you really want to show it? When you are happy and you know it, clap your hands. आणि यावेळी गाणं पोयम ही म्हणताना आपल्याला टाळ्या वाजवायच्या आहे, म्हणजेच क्लॅप करायची आहे. सो या पद्धतीने आपल्याला पोयम रीड करायचे आहे, रिसाइट करायचे आहे. यानंतर सेकंड आहे बघा, क्वेश्चन नंबर 2. रीड अलाउड द फॉलोइंग स्टोरी विथ प्रॉपर स्ट्रेट व्हॉल्यूम, पॉज अँड इंटोनेशन. तर मोठ्या आवाजामध्ये तुम्हाला हा पॅसेज रीड करायचा आहे, ही स्टोरी रीड करायची आहे. तर यामध्ये तुमचं काय ऑब्झर्वेशन होईल, तर प्रॉपर स्ट्रेस, कोणत्या शब्दावर तुम्ही व्यवस्थित जोर देत आहे, स्ट्रेस करत आहात, आवाज तुमचा कसा आहे, तुम्ही कोणत्या ठिकाणी पॉज घेता, किंवा तुमचं वाचण्याची शैली कशी आहे, इंटोनेशन कसं आहे. जसं की बघा, वन डे कॉमा आहे, तिथं आपण थोडा पॉज घेतला पाहिजे. वन डे अ डॉग फाउंड अ बोन, फुल स्टॉप आहे, थोडासा पॉज घ्या. ही वॉज व्हेरी हॅप्पी, ही रॅन टू रिव्हर टू ईट इट, व्हाईल crossing a bridge, he saw his reflection in the water. He threw it was another with a bigger bone. He barked at the reflection. His bone fell into the river. He lost it. Now he had nothing. The dog felt very sad. So moral of the story, greed leads to loss. या पद्धतीने आपल्याला रीड करायचे आहे. नेक्स्ट आहे बघा, आता या क्वेश्चन नंबर 3 पासून तुम्हाला रायटिंग सेक्शन हे चालू होतं. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. या ठिकाणी तुम्हाला पॅसेज दिलेला आहे. ऑर्डिनरी ग्लास इज कलरलेस बट इट इज पॉसिबल टू प्रोड्यूस कलर अँड ट्रान्सपरंट ग्लास बाय यूजिंग डिफरंट कॉम्बिनेशन्स ऑफ केमिकल्स इन द ग्लास मेकिंग प्रोसेस. ग्लास टू बी गिवन मॅरी ब्युटिफुल कलर्स, ब्ल्यू, वायलेट, turquoise, ruby, red, pink, amber, orange, deep yellow, purple, amethyst, dark green, even black and white. सो हा तुम्हाला पॅसेज आलेला आहे आणि या पॅसेजवर तुम्हाला काही क्वेश्चन्स असणार आहे. सो आपल्याला ते लिहायचे आहेत. पहिला आहे बघा, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. तर वाक्य चुकीचे आहे की बरोबर आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे. ऑर्डिनरी ग्लास इज कलरफुल, सो दिस सेंटेन्स इज फॉल्स, हे वाक्य चुकीचं आहे. सेकंड आहे, ग्लास कॅन बी गिवन मेनी ब्युटिफुल कलर्स, सो हे वाक्य बरोबर आहे. सो हेन्स दिस सेंटेन्स इज ट्रू. यानंतर सेकंड आहे, अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. मेनी, डीप, ग्लास, प्रोसेस. सो अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे आपल्याला ही खालील वर्ड्स हे लिहायचे आहेत. फर्स्ट येईल डीप, सेकंड आहे ग्लास, थर्ड आहे मेनी आणि फोर्थ आहे प्रोसेस. तर ABCDच्या क्रमानुसार आपल्याला हे शब्द हे लिहायचे आहेत क्रमाने. नेक्स्ट आहे C, राईट द 3 कलर नेम फ्रॉम द पॅसेज. तुम्ही पॅसेजमधील कोणतेही 3 कलर यामध्ये लिहू शकता. भरपूर कलर सांगितलेले आहे. ब्ल्यू, वायलेट,
ट्रँक्विलिटीज, रेड कोणतेही लिहू शकता. पॅराग्राफमध्ये आहे, पॅसेजमध्ये. फोर्थ आहे अंडरलाईन द ॲडजेक्टिव्ह इन ईच सेंटेन्स. फर्स्ट आहे बघा, द टॉल बॉय जम्प ओव्हर द वॉल. तर या ठिकाणी तुम्हाला ॲडजेक्टिव्ह लिहायचा आहे आणि आन्सर तुमचा असणार आहे टॉल. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा. असेच इन्फॉर्मेटिव्ह आणि एज्युकेशनल व्हिडिओ, त्याचप्रमाणे पुढील व्हिडिओ तुम्हाला मिस नसेल करायचे तर आत्ताच बेल आयकॉनला आणि हाईप हे बटन प्रेस करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल. So let's start. See again we are question number 4 मधील सेकंड आहे, she has a shiny pencil box. So answer is shiny. थर्ड आहे, we live in a small house. आन्सर आहे small. फोर्थ आहे, he carried a heavy bag. आन्सर आहे heavy. हवं तर तुम्ही नोटबुकमध्ये हे लिहून घेऊ शकता, because it's a very important for the tomorrow exam. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 5. रीड द फॉलोइंग पोयम अँड डू द ॲक्टिव्हिटीज. या ठिकाणी तुम्हाला एक पोयम दिलेली आहे, व्यवस्थित रीड करायचे आहे आणि यावर काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे. तर ललबाई आहे, अंगाई गीत आहे, मिनी अँड विनी. खूप छान पोयम आहे ही. मिनी अँड विनी स्लेप्ट इन शेल, स्लीप लिटल लेडीज अँड दे स्लेप्ट वेल. पिंक वॉज शेल विथिन सिल्वर विदाउट, साऊंड ऑफ द ग्रेट सी वंडर अबाउट. ॲज लाईक तुमची मिनी अँड विनीची छान पोयम आहे. तर ही पोयम व्यवस्थित छान रीड करायची आहे. लिहिलेले आहे अल्फ्रेड लॉर्ड टेनिसन यांनी. यावर आधारित आता प्रश्न आपण जाणून घेऊया. फर्स्ट आहे बघा, राईट द नेम ऑफ द पोयम. पोयमचं नाव काय आहे? सो आपण जस्ट बघितलं, मिनी अँड विनी अ ललबाय. सेकंड आहे, हू इज द पोएट ऑफ द पोयम. जस्ट मी आता सांगितलं तुम्हाला, म्हणजेच पोयम ही कोणी लिहिलेले आहे? अल्फ्रेड लॉर्ड टेनिसन यांनी. या ठिकाणी नाव दिलेलं आहे, बघून जसंच तसं लिहायचं आहे. चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब फॉर मोर इम्पॉर्टंट व्हिडिओ. देन ऑल्सो प्रेस द बेल आयकॉन. नेक्स्ट आहे, राईट द ॲप्रोप्रिएट रेग्युलर प्लुरल फॉर्म अँड ऑफ द वर्ड अँड कम्प्लीट द सेंटेन्स. या ठिकाणी आपल्याला कम्प्लीट करायचं आहे सेंटेन्स विथ अ प्लुरल फॉर्म. सो आय हॅव टू ऑनेस्ट फ्रेंड अँड फ्रेंड्स. आता प्लुरल विचारलं आहे, प्लुरल म्हणजे अनेक वचन, मग फ्रेंड हा एक वचन होतं, मग अनेक वचन फ्रेंड्स. सो हेच या ठिकाणी दिलेलं आहे दोन ऑप्शन, त्यातील तुम्ही फ्रेंड्स लिहायचं आहे. सेकंड, देअर आर मेनी टेम्पल्स अँड टेम्पल. सो प्लुरल फॉर्म आहे टेम्पल्स. थर्ड आहे, वी सॉ व्हरायटी ऑफ कलरफुल काइट्स इन द स्काय. सो काइट्स म्हणजे पतंगे. यानंतर फोर्थ आहे, माय मदर वॉट सम राईप मँगोज फ्रॉम द मार्केट. फिफ्थ आहे, द स्टुडंट्स आर सिटिंग ऑन द चेअर. ॲज लाईक यू राईट डाऊन द प्लुरल फॉर्म अँड कम्प्लीट द सेंटेन्स. इफ you are like this video, likes, and if you are first time visit our channel, then subscribe. See, we are next question number 8. Complete the following letter using the clues given in the bracket. आता या ठिकाणी तुम्हाला काही ब्रॅकेटमध्ये शब्द दिलेले आहे आणि त्यावर डिपेंड तुम्हाला हे लेटर कंप्लीट करायचं आहे. या ठिकाणी दिलेलं आहे बघा, साई पाटील, ऋषी प्रसाद, कुलगाव, 6 May 2025. डिअर रिया, हाऊ आर यू? आय एम फाईन अँड एन्जॉयिंग माय हॉलिडे. Last week, I visited a big zoo with my family. We saw many animals there. Now I am spending time at home doing my homework and some drawing. I miss you and our school time. Convey my regards to uncle and auntie. Yours loving friend. सो या पद्धतीने लेटर आहे. व्यवस्थित हवं तर लिहून घ्या तुम्ही नोटबुकमध्ये. चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की इतरही तुम्हाला इम्पॉर्टंट व्हिडिओ हवे असेल तर बेल आयकॉनला देखील प्रेस नक्की करा. सो नेक्स्ट आहे, लुक ॲट द पिक्चर अँड डिस्क्राईब द पार्ट ऑफ प्लांट अँड विथ द हेल्प ऑफ द लेबल्स. बघा ही आकृती, हे जे पिक्चर्स आहेत तर हे पिक्चर्स आपल्याला पाठ्यपुस्तकात
दिलेले आहे आणि त्याचा अभ्यास देखील आपण केलेला आहे. तर यांची माहिती आपल्याला या ठिकाणी काय करायची आहे, लिहायची आहे. नेक्स्ट आहे रूट्स. The part of the plant that grows underground, they absorb water and nutrient from the soil, anchoring the plant in place. Second आहे stem, the main stalk of the plant that grows above the ground. It provides support for the plant and transport water and nutrient from the roots to the leaves, flowers and fruits. Next, leaves, the green flat part of the plants. They are the primary site of a photosynthesis where the plant creates its food. Bud, a small underdeveloped part of the plant that can grow into a flower or a leaf. And last second, flower, the reproductive part of the plant. Often colorful flowers produce seeds and develop into fruits. And last one आहे fruit, the part of the plant that develops from the flower and contain the seeds. The image also shows a cross section of fruit, a tomato, highlighting its internal parts. And seeds is यानंतर बघा seeds, the small structure inside the fruit and that can grow into a new plants. And flesh, the soft edible part of the fruit that surrounds the seeds. As like आपल्याला इन्फॉर्मेशन लिहायची आहे the plants of the part of the plant शी. नेक्स्ट आहे बघा बी, हवं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता. आय एम सो सॉरी, मला माफ करा. आणि लास्ट वन आहे व्हॉट आर यू डुईंग, तुम्ही काय करत आहात. यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 10. डू ॲज डायरेक्टेड, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इंटू युअर मदर टंग. फर्स्ट आहे बोर म्हणजे रानडुक्कर, सेकंड आहे मर्चंट म्हणजे व्यापारी, आणि थर्ड आहे थ्रेड म्हणजे धागा. सो तुम्ही हवं तर वहीमध्ये नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकता. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, बिकॉज ऑफ द मोर इम्पॉर्टंट व्हिडिओ. कारण की तुम्हाला जर महत्त्वाचे व्हिडिओ हवे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर इतरही विषयांच्या अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. नक्की आपल्या चॅनलवर व्हिजिट करून प्लेलिस्ट आहे 6वीची, तर त्यामध्ये सर्व विषयांच्या 6वीच्या प्रश्नपत्रिका आहेत आणि इतरही इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. तर नक्की एकदा चेकआउट करा आणि छान अभ्यास करा. ऑल ऑफ यू स्टुडंट, तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याच पद्धतीने हाय बटनला प्रेस करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सो सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक. छान पेपर लिहा, छान मार्क मिळवा. सी यू सून इन नेक्स्ट व्हिडिओ.